आजची पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण असं आहे की तुम्हाला माहिती आहे की पूर्वी ठाणे महानगरपालिकेचं आरक्षण आणि नकाशे म्हणजे वॉर्ड तुमचा कसा कसा असेल अशा प्रकारे नकाशे जाहीर करण्यात आले महानगरपालिकेकडनं आणि हे नकाशे जे जाहीर केले गेले त्याच्या आतमध्ये तुमचे सगळे मतदार म्हणजे या मतदारसंघामध्ये 55,000 मतदार आहेत टोटल. तर हे 55,000 मतदार कुठले असतील तर या मतदारसंघातले ते सगळे हा प्रभाग क्रमांक 3चा मी तुम्हाला हे दाखवतोय. या मतदारसंघामधले ती नावं असतील असं ठाणे महानगरपालिकेने गडकरी रंगायतन इथे एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये हे सगळं दाखवलं. त्यात आरक्षण पण जाहीर केले आणि नकाशे पण जाहीर केले. आता हे नकाशे आम्ही बनवलेले नाहीत, हे नकाशे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयाकडनं जाहीर झालेले नकाशे, बरोबर आहे. आता तुम्ही हे नकाशे जाहीर केले त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की या नकाशाच्याच आतमध्ये ही 55,000 मतदान असेल आणि त्या दृष्टीने आम्ही आमचं काम चालू केलं. आता काल प्रारूप यादी आली आणि प्रारूप यादीमध्ये जर तुम्ही पाहाल तर प्रारूप यादीमध्ये जी नावं आली आहेत ती या नकाशाच्या बाहेरची आहेत. म्हणजे इतकी बाहेरची आहेत की आझादनगर हा भाग, आझादनगर मानपाडा हा भाग, त्यात रेमंडची नावं आली आहेत. जी नवीन रेमंड हे आली आहे ती आली आहेत. कोलशेत गावाला आहे म्हणजे कोलशेत गाव एक स्वतःचा प्रभाग आहे कोलशेत पट्ट्याचा. यामध्ये कोलशेत गावातली नावं आली आहेत, बरोबर आहे. या ढोकाळीची नावं आली आहेत. म्हणजे एक प्रभाग ज्या वेळेला निवडणूक आयोगाचे कार्यालय बनवते त्याला काही झोपलेले असतात काही लोक. आता तुम्हीच नकाशा जाहीर करताय की या नकाशानुसार हा प्रभाग असेल, मग रेमंडपर्यंतची नावं कशी काय या मतदारसंघात आली? आणि हा मतदारसंघ ह्या मतदारांचा आकडा हा जवळजवळ 7 ते 8 हजार आहे. याचा अर्थ काय तर याचा अर्थ आम्ही जे निवडणूक आयोगावर ऑब्जेक्शन घेतोय ते खरं आहे. एवढा गोंधळ होऊन या देशात निवडणूक आयोगाच्या यंत्रणेच्या विरोधात आम्ही एवढा गोंधळ केला, त्याच्यावर आम्ही सत्याचा मोर्चा काढला, सगळं केलं, तरी निवडणूक आयोग कुठेही सुधारायचं मनावरच घेत नाही. म्हणजे जर 8,000 मतं 7,000 मतं जर एक प्रभाग तुम्ही 15 दिवसापूर्वी जाहीर केलात, म्हणजे 2 वर्षापूर्वी जाहीर केलात आणि काहीतरी नवीन झालं आम्ही मान्य केलं असतं, 15 दिवसापूर्वी जाहीर केलेल्या देखील नकाशानुसार तुमच्या याद्या ह्या आजूबाजूला लांबून खिचून आणल्या. आता याचा उपयोग काय होतो तर तिथल्या स्थानिक जे आमचे BL आहेत त्यांना या बिल्डिंगच माहिती नाही आहेत कुठल्या आहेत. मग यातून सुरू होतो तो बोगस मतदारांचा कार्यक्रम. कधी बिल्डिंगच माहिती नाही कुठे आहे, तिकडे आहे, आम्ही तिकडे राहतो, त्या पोरांना त्या BLAला माहितीच नसतं की हा नक्की खरा आहे खोटा आहे कुठून आलाय, यातली कुठलीही गोष्ट माहीत नसते. सो ठाणे महानगरपालिकेचा आम्ही आमचा तो मागे मोर्चा काढला होता, मनसे शिवसेनेचा एक मोर्चा झाला होता, त्याला बोरसे नावाचा एक अधिकारी आम्ही बदलायला लावला होता. त्याच्या मागचं कारण ते होतं की त्यांनीच हे सगळं करून ठेवलंय त्या बोरसेनी. त्यानेच आपल्याला दाखवलं की ही प्रशांत कॉर्नरची मिठाई आहे आणि प्रशांत कॉर्नरच्या मिठाईचा आम्हाला दाखवून त्याने आजूबाजूच्या गावच्या मिठाया पण आणून त्यात ठेवल्या आणि आता दाखवतात की हे बघा भरलेलं ताट बरोबर आहे. या सगळ्या खोट्या याद्या खूप आजूबाजूच्या परिसरातनं ज्या आणल्यात त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेणार आहोत. आता यांनी ऑब्जेक्शन घ्यायचा रूल काय काढलाय तर त्या मतदाराने ऑब्जेक्शन घ्यायचंय, बरोबर आहे. आता जर मतदाराने ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तो मतदार कुठून त्यांचं नाव शोधणार? आता ज्या तुम्ही याद्या जाहीर केल्या ठाणे महानगरपालिकेच्या, आम्ही विकत आणलेल्या याद्यांमध्ये फोटो आहेत पण त्यांचं जे ऑनलाईन याद्या आहेत त्याच्यावर फोटोच नाही आहेत. दुसरी गोष्ट 16 जुलैचा जो GR आहे त्या GRनुसार निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग असं म्हणते की ज्या बॉर्डरवर इमारती आहेत तिथे स्वतः BLO बूथ लेवल ऑफिसर आणि तिथली निवडणूक यंत्रणा त्या जाईल त्या भागामध्ये, नक्की ती बिल्डिंग तुम्ही आखलेल्या बॉर्डरवर आहे का की बॉर्डरच्या पलीकडे आहे हे प्रत्यक्षात जाऊन त्याचं पाहणी करेल, त्याचा पंचनामा करेल आणि मगच ते मतदार तिकडे घुसवेल. ही यादी पाहिल्याच्या नंतर असा कुठलाही पंचनामा झालेला नाही किंवा कोणीही तिथे जाऊन त्या याद्या बनवल्यात असं दिसूनच येत नाही. एक तर सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून या याद्या बनवल्या गेल्यात, त्यांना हवंय अशा प्रकारचे मतदार वेगवेगळ्या मतदारसंघात टाकले गेलेत किंवा त्यातून बाहेर काढण्यात आलेले. असं काहीतरी झालं असावं, नाहीतर निवडणूक यंत्रणा ही पूर्णपणे विकलेली गेलेली आहे. जे आमचं मत आहे त्या मतावर आम्ही पुन्हा एकदा कायम आहोत. आता निवडणूक आयोगांच्या याद्यांवर आम्ही एवढं बोललो
बरोबर आहे. ही आजची यादी आत्ता घेऊन आलो काही वेळापूर्वी आम्ही, बरोबर आहे. आता RC मतदार क्रमांक RCT 93 93 41 389 हा मतदार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? तो कोणीच नाही आहे, पण त्याला ॲड्रेस आहे. आता या याद्या बनवताना हे काय झोपले होते का? हा मतदार बघा, हा तुम्ही मतदार बघा. हा मतदार कसा होऊ शकतो? तुम्ही ॲड्रेस टाकलात, मतदार नंबर दिलात आणि नाव नाही आणि फोटो पण नाही. हे झोपेत बनवल्यात का याद्या? आता तुम्ही काल बनवल्यात ना, काल प्रसिद्ध झाल्या, आज आमच्या हातात आल्या ना, आणि तुम्ही सांगता त्या मतदाराने ऑब्जेक्शन घ्यायचं. कसं घ्यायचं? कुठल्या नियमाने घ्यायचं? त्या ज्या तुम्ही ऑनलाईन ज्या याद्या जाहीर केल्या आहेत त्यात फोटोच नाही आहेत कोणाचे. त्यात फोटो नाही येण्याचे कारण काय? तुमच्याकडे तर डेटा आहे ना, मग ऑनलाईन याद्यांमध्ये पण फोटो आले पाहिजेत ना. नक्की अविनाश जाधव तोच आहे की दुसरा कोणी आहे हे त्याला कसं कळेल जोपर्यंत त्याचा फोटो बघणार नाही तोपर्यंत. सो मला असं वाटतंय की निवडणूक आयोग प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ करते, जाणून बुजून करते. त्यांना काही फरक पडत नाहीये. त्यांना जे हवंय तेच त्यांना करायचंय आणि म्हणूनच निवडणूक आयोग हे लोकांची सराहना करते असं मला वाटतंय. चुकीच्या पद्धतीने निवडणूक आयोगाने पुन्हा याद्या बनवलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे का ठाण्यात मतदार किती आहेत? विधानसभेपर्यंत ठाणे शहरामध्ये मतदान होते 16,49,000. मागच्या 3 ते 4 महिन्यात जुलैच्या या सगळ्या पट्ट्यामध्ये 25% ठाण्याचे मतदार वाढलेत. कुठून आले 25% मतदार? 4.5 लाख मतं ठाण्यामध्ये वाढली. कोण आहे ते 4.5 लाख? कुठं जन्म झाला यांचा? कुठनं आले हे मतदार? 18 वर्षावरील मुलं जी, तुमचं असं मत आहे का की या 4-5 महिन्यामध्ये 18 वर्षाच्या वरील मतदार हा 4.5 लाखाने वाढला? ही आली कुठनं नावं सगळी? 4.5 लाख एक्स्ट्रा नावं आली कुठनं ठाण्यामध्ये एका शहरामध्ये? ही आमच्या शहराची एवढी कॅपॅसिटीच नाही आहे. आमचं शहर, मी नेहमी सांगतो, टोल नाक्याला संपतं. टोल नाक्यावरनं सुरू होतं, खारेगाव टोल नाक्याला संपतं. त्या कासारवडवलीला आमचं शहर चालू होतं. या रेती बंदरला, दिव्याच्या कॉर्नरला येऊन आमचं शहर संपतं. ही नावं आली कुठून? प्रत्येक वॉर्डामध्ये 8 ते 10,000 नावं वाढलेत. म्हणजे जवळजवळ 25% नावं प्रत्येक वॉर्डात वाढली. ही 25% नावं आली कुठून ठाणे शहरामध्ये? सो निवडणूक यंत्रणेने सत्ताधारी पक्षाला मदत करण्यासाठी प्रचंड मोठा घोळ याद्यांमध्ये केला आमचा आरोप आहे. येत्या सोमवारी निवडणूक आयोग, जी काही ठाणे महानगरपालिकेची निवडणूक यंत्रणा आहे, त्याला आमच्या रागाला सामोरे जावं लागणार. याच्यासारख्या अनेक गोष्टी आम्ही काढल्यात, त्याची उत्तरं आम्हाला द्याव्या लागतील. नाहीतर त्या दिवशी त्या अधिकाऱ्याची धिंड काढल्याशिवाय आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही. या कंपनीची तुम्ही जी आहे ती वाहतूक विभागाच्या JRची होळी केली होती. अनेक विषयांना असं तुम्ही मुद्दे उचलले होते. याला कशा पद्धतीने सामोरं? अहो, हे लोक आम्हाला गृहीत धरतात सगळ्यांना. या भारतीय जो आम्हाला अधिकार दिला आहे घटनेने, त्याचा गैरफायदा घेत आहेत हे लोक. यांना काही फरक पडत नाही. म्हणजे एवढा या देशात निवडणूक यंत्रणेवर गोंधळ झाल्याच्या नंतरही याद्यांमध्ये पुन्हा गोंधळ आहेत. तुम्ही 15 दिवसापूर्वी जाहीर केलेले नकाशे, या नकाशाच्या पुढच्या 1-1.5 किलोमीटर पुढची नावं पुन्हा याद्यांमध्ये येतात. 16 जुलैला निवडणूक आयोगाचा जो GR झाला आहे, त्यात बाउंड्रीवर जेवढी बिल्डिंग्स आहेत त्यांचा जाऊन तिथे सर्वे करायचा होता. नक्की त्याची बाउंड्री चेक करायची होती आणि मग मतदार कुठल्या प्रभागात जाणार हे ठरवायचे होते. तुम्ही बाउंड्री सोडवा, बाउंड्रीच्या पुढे 1 किलोमीटर गेला. याचा अर्थ निवडणूक यंत्रणेने जागेवर जाऊन पाहणी केली नाही. कार्यालयात बसून राजकीय पक्षांचे नेत्यांना सोबत घेऊन या याद्या बनवल्या गेल्यात असा आमचा आरोप आहे. आणि यातून ठाणे महानगरपालिकेची येणारी निवडणूक जी आहे ती लोकतांत्रिक पद्धतीने होईल का असा आम्हाला आता डाऊट यायला लागलेला आहे. हो, ठाणेकरांना आवडत आहे. बघा, जेवढे विरोधक आहेत आम्ही सगळे एक आहोत आणि आम्ही एकत्रच या सगळ्यांच्या समोर उभं राहणार आहोत. यांना आम्ही शांत बसून देणार नाही.
याच्या पुढे निवडणूक याद्यांवर तर आम्ही काम करतोच आहे, पण निवडणूक अधिकाऱ्यांना देखील आम्ही सोडणार नाही. जर तुम्ही कोणाच्या सांगण्यावरनं जर आम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करत असाल आणि तो अधिकार आम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्या कोणी अधिकाऱ्यांनी हे सगळं केलं आहे त्या अधिकाऱ्याला तात्काळ सस्पेंड करावा ही आमची मागणी आहे. जर ती मागणी तुम्ही पूर्ण करणार नसाल तर बघू त्याला घरी कसं बसवायचं. पाहिलं तर विभाग निवडणुकीमध्ये जे आहेत लाडक्या बहिणींनी चमत्कार केला, महाराष्ट्रामध्ये देखील चमत्कार केला असं बोललं जातं आहे. आता अशातच 2017मध्ये जे मतदार होते त्यानंतर ह्या निवडणुकीमध्ये जे आहे ते महिलांची मतदारांची संख्या देखील वाढल्याचं कुठेतरी दिसून येते. माझं मत आहे तो एक भाग झाला. महिलांची संख्या वाढली नाही वाढली हे आता आमच्या यादी तपासण्यामध्ये येईल. खऱ्या आहेत खोट्या आहेत कुठून आल्या अचानक वाढल्या या सगळ्याचा आम्ही भाग घेऊ. माझं मत आहे निवडणूक यंत्रणा तर नीट असावी. निवडणूक यंत्रणात जर अशी खोटी कामं करत असेल 15 दिवसापूर्वी जाहीर केलेल्या नकाशाच्या बाहेरच्या सोसायट्या येतात कशा? मग अधिकारी काम करतात कसे? का फक्त घरी बसून ऑफिसला बसून काम करणं एसीत बसून राहणं एवढंच काम करतात? यातनं एखादा उमेदवार महानगरपालिकेचा रिझल्ट हे 1000 ते 1500 मताने लागतो. जर अशा 8-8, 10-10 मतं बाहेरची येणार असतील तर काय रिझल्ट आमच्या बाजूने लागणार? काय रिझल्ट आमच्या बाजूने लागणार तुम्ही सांगा. 25% मतदार वाढला कुठून ठाण्यामध्ये? एवढं काय ठाण्यामध्ये घडलं की 25% ठाण्यातला मतदार वाढला? या सगळ्याचं तपासणी झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही वेळ किती देता? 7 दिवस. 7 दिवसात 4.5 लाख मतं शोधायची कशी आम्ही? काही नावं देखील आलेली आहेत. खालेगाव असेल, पारसीनगर असेल, त्याच्यामध्ये जे उद्धव ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक आहेत त्यांची नावं देखील वगळल्या गेली. अहो ज्यांची हवेत म्हणजे आता उद्धव ठाकरे गटाची आम्ही ज्याला शिवसेना म्हणतो खरी शिवसेना, खऱ्या शिवसेनेची इच्छुक उमेदवारांची नावं काढली आहेत आणि कोपरीमध्ये माजी नगरसेवक पांडुरंग पाटील यांचं 3 वेळा नाव आहे त्यांच्या प्रभागात 3 वेगवेगळ्या याद्यांवर. याचा अर्थ काय? म्हणजे 3 वेळा नावं आम्ही सांगून सुद्धा ती 3 वेळातली 2 वेळा नावं कमी होत नाही. पण एखादा इच्छुक उमेदवार जो उभाटा गटाचा आहे म्हणून त्याचं नाव कट होत असेल तर याच्यापेक्षा दुर्भाग्यपूर्ण काय असेल? याचा अर्थ निवडणूक यंत्रणा ही पूर्णपणे विकलेली आहे आणि ती सत्ताधाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करते आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणेच ह्या सगळ्या याद्या प्रारूप याद्या तयार झालेल्या आहेत. किती ऑब्जेक्शन मारायचे? 8000 नावांना आता असं आहे की एका नावावर एक ऑब्जेक्शन मारायचं आहे. म्हणजे 8000 जर नावांवर आम्हाला ऑब्जेक्शन 8000 अर्ज मारायचे आम्ही दिवसभर तेच. आणि दिवस किती? 7 दिवसात आम्ही 8000 नावांवर कसं ऑब्जेक्शन घेणार? मला एकदा निवडणूक आयोगाने समजावून सांगावं. आम्हाला पुरेसा वेळ द्या या याद्या तपासण्यावर ही आमची आता मागणी आहे. सांगितलं की मी लोकसभा विधानसभेत मतदान केलं होतं की आमच्या नगरसेवकाचं नाव घाट होतोय आणि त्या ठिकाणी शोध घेतला असता तिकडे देखील कोर्ट राहत नाहीये. त्यामुळे कोणतरी अशा प्रकारचा घाट घालतो. मला वाटतं येणाऱ्या काळात आता कोर्टाची पायरी या सगळ्या याद्यांमध्ये प्रचंड कुठे कोर्टात जात आहे? शिवसेनेचा निकाल अजून लागलेला नाही. हे जाऊन पुढची 5 वर्षाची निवडणूक येईल त्यावेळेला कोर्टात निर्णय लागलेला आहे. त्याला कोर्ट पर्याय नाही. त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हात पर्याय आहे आणि त्याचाच वापर केला जाणार. सर राजसाहेबांनी अनेकदा ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता. आता ही महापालिका निवडणूक ईव्हीएमवर होणार आहे. आपण दक्षता कशी घेणार का? आपली भूमिका काय? अहो साहेब निवडणुकीच्या दिवशी सोबत राहा. मला ब्रेकिंग न्यूज दर देईन मी. या वेळेलाची निवडणूक सत्ताधाऱ्यांना जेवढी सोपी वाटते तेवढी होऊन देणार नाही. आम्हाला जे काही करावं लागलं ते करेल. येणारा खोटा मतदार येताना पायावर नीट येईल, जाताना पायावर नीट जाईल याची गॅरंटी आम्ही देणार नाही. देखील आक्षेप घेतलेला आहे प्रारूप मतदार यादीवर. हां घेतली. अहो अख्खा महाराष्ट्र घेईल. मला वाटतं माझ्या पत्रकार परिषदेनंतर जर सर्व पक्षांनी या याद्यांवर नीट काम केलं तर म्हणजे फक्त ही यादी आत्ता 5-10 मिनिटापूर्वी आम्ही आणलेली आहे आणि या याद्या आत्ता आम्ही तपासण्या केल्या 2 मिनिटात तर आम्हाला या 8-10 नावांचा बोगसपणा भेटलेला आहे. आत्ता 2 मिनिटापूर्वी याद्या आल्यात आमच्याकडे. त्यात जर अशा प्रकारे घोळ निघत असेल तर किती मोठ्या प्रमाणात घोळ असेल याचा आपण विचार करून पाहिलं पाहिजे. ज्या प्रकारे मुंबईमध्ये दाखवण्यात आलं होतं की एका घरामध्ये छोट्या घरामध्ये 20 ते 30 कुटुंब राहतात तशाच प्रकारचे काही बोगस यादीमध्ये नाव आढळून अशा प्रकारे ठाण्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? मुख्य प्रॉब्लेम असा आहे की 2 दिवसापूर्वी 7 दिवसाची मुदत आहे आम्हाला बरोबर आहे. 2 दिवसापूर्वी या लोकांनी याद्या वाटपाला सुरू करायला हव्यात. आज सकाळपर्यंत देखील याद्या वाटपाचं काम पूर्ण झालेलं नाही. प्रिंटिंग आलेलं आहे. अजूनही त्यांच्याकडे प्रिंटिंग आलेल्या नाहीत. कसं काय 7 दिवसात? तुम्ही अजून तुमच्या प्रिंटिंग झालेल्या नाही आहेत आणि तुम्ही आम्हाला 7 दिवसात 8-10 हजार नावं एका प्रभागात शोधायला सांगताय. कसं शोधणार आम्ही? जरा निवडणूक आयोगाने आम्हाला एकदा समजावून सांगावं.
हे सगळं बोगस आहे. ह्या निवडणूक याद्या बोगस आहेत. ह्या सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी बनवलेल्या याद्या आहेत. आणि मी पुन्हा सांगतो, ज्या कुठल्या अधिकाऱ्यांनी हे सगळं बनवलं आहे, हा घाट ज्याने घातला आहे ना, त्याचा घाट आम्ही उद्या घालणार सोमवार, एवढं नक्की. काय नेमकं सोमवारची नेमकी भूमिका काय असणार आहे? तुम्ही या बरोबर वेळ काढून. आमची भूमिका तुम्हाला नेहमीच माहिती आहे आणि याच्या पुढेही माहिती पडेल. मंत्रिमंडळाची सोबत कशी करेल? मला असं वाटतं की जर तुम्ही आमच्या करिअरची खेळणार असाल, ही सगळी पाठी उभी आहेत ना, ही सगळी राजसाहेबांची तरुण मुलांची फौज आहे. प्रचंड मेहनत करतात. 1 रुपया खर्च न करता लोकांमध्ये केलेल्या कामांवर 7-7, 8-8 हजार मतं मिळवतात आणि करोडो रुपये खर्च करून 1-1.5 हजार मताने पडतात. समोरचा करोडो रुपये खर्च करतो, 1-1.5 हजार मतं. ह्या मुलांनी कधी त्यांचं करिअर बनवायचं हो? आता ठीक आहे, आम्ही काम नाही केलंय, लोकांनी पाडलं, आम्हाला चालेल, पण असं बोगस धंदे करून जर तुम्ही निवडून येणार असाल आणि त्याला हे अधिकारी मदत करत असतील, तर त्या अधिकाऱ्यांना आम्ही का सोडावं ना? त्या अधिकाऱ्याला धडा शिकवलाच गेला पाहिजे. एका अधिकाऱ्याला असा धडा शिकू की देशभरामध्ये कुठलाही अधिकारी ह्या गोष्टी करण्याची हिंमत करणार नाही. सोमवारी इतर पक्ष, विरोधी पक्ष जे असतील त्यांना सुद्धा तुम्ही पाचार विनंती करू, पण माझं सैन्य खूप बळकट आहे, त्याच्यामुळे ते येतील नाही येतील मला माहीत नाही. आमच्याकडनं आम्ही विनंती करू की सगळ्यांनीच तिथं गेलं पाहिजे आणि त्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारला पाहिजे की हे तू हे बनवताना झोपला होतास का? सर, वडेट्टीवार म्हणतायत की मनसेसोबत आमचे विचार जुळत नाही, पण भाजपच्या विरुद्ध आम्हाला एकत्र यायला पाहिजे. मी परत सांगतो की आज तगायत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेसला कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही. आम्ही कोणीही काँग्रेसबरोबर युतीची कुठलीही गोष्ट केलेली नाही. त्यांच्याकडनंच बाउन्स बॅक येतं आहे. म्हणजे ना राजसाहेब बोलले, ना माझ्या पक्षाचा कुठला नेता बोलला आहे, ना कुठला जिल्हाध्यक्ष. आम्ही कोणीच काही बोललेलो नाही आहे. आणि मला असं वाटतं की वडेट्टीवार जे बोलले ते बरोबर आहे की जर भारतीय जनता पक्षाच्या मुश्क्या आवळायच्या असतील तर सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मतभेद नंतर बघू. मला वाटतं येणाऱ्या काळात आता ह्या निवडणूक यादी संदर्भातलं पाऊल जे तुम्ही उचलताय त्यानुसार कुठेतरी कॅम्पेनिंग पण करणार का या काही दिवसात? मी तुम्हाला सांगतो, कॅम्पेनिंग करायची गरज लागणार नाही. सोमवारच्या आमच्या आंदोलन हाच संपूर्ण देशभरातला तो कॅम्पेन असेल. अविनाशजी, मुंबईमध्ये वर्षा गायकवाडांची वेगळी भूमिका आहे, वडेट्टीवारांची वेगळी भूमिका आहे का? काँग्रेसशी आमचा कुठल्याही प्रकारचा अजून संबंध आलेला नाही. सन्माननीय राजसाहेब आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते भविष्यात त्याच्या बाबतीतला निर्णय घेतील. आमच्याकडनं काँग्रेसला कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव गेलेला नाही. बहुतेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावाने जर यांना प्रसिद्धी मिळत असेल तर ती प्रसिद्धी मिळवण्याचं काम सध्या ते करतात. कल्याणच्या एका मुलाचा जो झालेला आहे, दुर्दैवी घटना घडलेली आहे. अमित साटम यांनी सांगितलं की माणसं आणि माणसासारखे राहावे, हे गीत घेऊन आणि हे या गोष्टीकडून आम्ही स्मृतीस्थळाकडे जाणार आहे. आणि ह्या 2 जे ठाकरे बंधू आहेत त्यांना कुठेतरी अमित साटम, भारतीय जनता पक्ष ही खोटी माणसं आहेत. हां, आज त्या मुलाची जी घडली घटना त्याच्या कुटुंबासोबत आम्ही लोक आहोतच, पण घडलेली घटना ही या घटनेवर तुम्ही संपूर्ण मराठी माणसावर जो काही परप्रांतीयाने हल्ला करतायत त्या सगळ्या गोष्टीचं काय करणार? मग त्या कल्याणमध्ये ज्या मुलाला घरात घुसून मारलं परप्रांतीयाने, त्याच्या बाबतीत तुमचं दुःख नाही, त्या मराठी माणसाबद्दल तुम्हाला दुःख नाही आहे का? अशा 100 घटना आहेत की जिथे मराठी माणसावर हल्ले झाले, त्यावेळेला भारतीय जनता पक्ष कुठे झोपला होता? त्या मराठी माणसांबद्दल तुम्हाला प्रेम नाही आहे का? त्या मुलुंडमध्ये एका मराठी माणसाला घर देणार नाही सांगितलं, त्यावेळेला तुमचं प्रेम कुठे होतं मराठी माणसाच्या बाबतीतलं? ट्रेनमधून ज्या वेळेला मराठी माणसं पडली, या सगळ्या परप्रांतीयांचा तोंबा सकाळी ट्रेनला असतो, 5 जण ट्रेनमधनं पडली त्यावेळेला आणि त्यातले अनेक जण एक्सपायर झाली, त्यावेळेला का नाही अमित साटम यांच्या घरी जाऊन सहानुभूती दर्शवली? हा मराठी माणसाबद्दलचा राग वाढवण्याचं काम महाराष्ट्रात करतोय. उत्तर भारतीय किंवा परप्रांतीय आणि मराठी माणूस असा वाद तयार करण्याचं काम हे अमित साटम करतायत. याला चोख उत्तर मराठी माणूस नजीकच्या काळात देईल. या मराठी माणसाला मारलेलं कळत नाही आणि कुठला रे माणसासारखे वागावे. त्या अधिकाऱ्याला फोनवर आई बहिणीवरनं शिव्या देत होतास, त्यावेळेला तुझी माणुसकी कुठे होती? त्यावेळेला त्याची आई आणि तुझ्या आईत काय फरक होता? जे एवढ्या घाणेरड्या शिव्या त्या अधिकाऱ्याला तू फोनवर देत होतास, त्यावेळेला त्याची आई तुझी आई नव्हती का?
तर मला असं वाटतंय की अमित साटमसारखी फालतू माणसं या गोष्टी बोलत असतात. माणसाने माणसासारखं वागायचं असेल तर ज्या वेळेला कल्याणमध्ये घटना घडली त्यावेळेला तिथं जायला पाहिजे होतंस. त्या एका लहान एवढीशा चिमुकल्या मुलीला तो लाताबुक्क्याने मारत होता, त्यावेळेला त्या मुलीच्या घरी का नाही गेला अमित साटम? का ती मराठी होती म्हणून? एवढाच राग आहे का तुम्हाला मराठी माणसाबद्दलचा? भारतीय जनता पक्षाला अमित साटमला एवढा मराठी माणसाचा राग आहे का की एखाद्या मराठी माणसाबद्दल एखादी घटना घडली की त्याच्या विरोधात